कचा कचा बटन दाबा मी निधी देतो। इंदापूरच्या मेळाव्यात अजित पवार यांनी हे वक्तव्य केलंय। अजितदादा व्यापाऱ्यांचे एजंट झाले असा राऊतांनी आता पलटवार केल्याचं पाहायला मिळत आहे। तर इंदापूरच्या मेळाव्यात अजित पवार यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। तर तुम्ही कचा कचा बटन दाबा मी निधी देतो असं त्यांनी म्हटलंय आणि अजितदादा व्यापाऱ्यांचे एजंट झाले असा पलटवार राऊत यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, इंदापूरच्या मेळाव्यात अजित पवार यांनी हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यावर राऊत यांनी पलटवार सुद्धा केलाय। अजितदादा व्यापाऱ्यांचे एजंट झाले असं आता राऊत म्हणतायत आणि तुम्ही कचा कचा बटन दाबा मी निधी देतो असं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं होतं। सांगितलं ते निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू, पण जसं आम्ही पाहिजे तेवढा निधी तसं आमच्या मशीन मध्ये पण तेवढी दाबा कसा 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 म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना, नाही माझा हात आखडता येईल। स्वतः एक व्यापारी आहेत त्याच्यामुळे ते सौदाच करणार। मुळात हा देश सध्या व्यापारी चालवत आहेत आणि त्यांनी मग प्रत्येक गावात, जिल्ह्यात, राज्यात व्यापाऱ्यांचे एजंट निर्माण केलेले आहेत। त्यातले ते एक आहेत। मशीनचं बटन दाबा, मशीनचं चिन्ह असल्याचं माझ्या ऐकिवात नाही कुठलंच, पण मला असं वाटतं की माननीय दादांना मी फार नम्रतापूर्वक हे सांगू इच्छितो की हे जे पैसे आहेत ना, हे मायबाप जनतेच्या टॅक्सचे पैसे आहेत आणि निवडणुकीसाठी अशी प्रलोभनं दाखवणं, मग ही प्रलोभनं ही आचारसंहितेत येत नाहीत का, हे सुद्धा माननीय निवडणूक आयोगानं पाहिलं पाहिजे। आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट आहे की निधी देऊन एखादा रस्ता होईल, पण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळणं गरजेचं आहे। जर IIT मुंबई सारख्या, IIT पवई सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये जर 30% बेरोजगार होत असतील तर ही धोरणं फार महत्वाची आहेत। नुसता निधी, तोही जनतेच्या टॅक्सच्या पैशातला निधी देऊन मला वाटतं या धोरणांमध्ये दुरुस्ती होत नाही, म्हणून जनतेने ही निवडणूक हाती घेतली। तर याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत। अतुलजी, अजित पवार यांचं वक्तव्य सध्या समोर येते, तुम्ही कचा कचा बटन दाबा मी निधी देतो असं ते म्हणताय, तुमची प्रतिक्रिया? असं आहे की प्रलोभन दाखवणं किंवा धमकी देणं हे दोन्हीही आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन आहे। पण दुर्दैवानं निवडणूक आयोग झोपला आहे किंवा आमच्या तक्रारी त्यांनी कुठे ठेवल्या आम्हाला माहित नाही। आम्ही 4 तक्रारी केलेल्या आहेत। चंद्रपूरमध्ये आमची एक भगिनी, विधवा भगिनी निवडणूक लढत्या प्रतिभा जानोरकर, तिथे शिलाजीत सारखं घाणेरडं स्टेटमेंट जे आहे ते नितीन गडकरींनी दिलं। आम्ही तक्रार रिसर्च लीगल तक्रार दाखल केली, त्याच्यावर काही कारवाई नाही। नंतर मुनगंटीवारांनी भावा बहिणीच्या संदर्भामध्ये अतिशय घाणेरडं वक्तव्य केलं, तेही प्रतिभा जानोरकर महिला तिथे त्यांच्या समोर उभी असताना त्याच्यावरही काही दाखल घेतली नाही। बावनकुळे प्रदेशाध्यक्ष यांनी तर सुप्रीम कोर्टाचे अधिकार स्वतःच घेऊन टाकले, निकालाच्या पहिले सांगितलं की निकाल लागलेला आहे, त्याच्यावर आम्ही लीगल तक्रार दाखल केली, त्याच्यावर सुद्धा कुठली कारवाई नाही केली। देवेंद्र फडणवीस राम सातपुतेंना फोनवर म्हणतात की या पर्टिक्युलर समुदायाच्या गुन्हे जे आहेत ते आपण मागे घेऊन घेऊ, काही टेन्शन नाही, तुम्ही अडचण घेऊ। हे सगळे आचारसंहिता भंग करणारे, कायद्याचा भंग करणारे, सुप्रीम कोर्टात अधिकार आपल्या हातात घेणारे वक्तव्य जे केले आहे, पण त्याच्यावर निवडणूक आयोगाने काही कारवाई केली नाही। त्यामुळे आता याचा निर्णय जो आहे तो जनतेच्याच कोर्टामध्ये लागू शकतो आणि जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे। जनतेचा पैसा आहे, जनतेच्या करातून सरकारला पैसा मिळतो, तो माझ्या मर्जीनं मला जो वोट देईल त्याच्यासाठी मी खर्च करील असं म्हणणं तर हा सर्वात मोठा गुन्हा आहे। आता आम्हाला बघायचं आहे की तर काय कारवाई करते, पण एवढं नक्की की जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। जनतेच्या लक्षात आलेलं आहे की हे जनतेसाठी नाही, हे आपल्या व्यापारी मित्रांसाठी लढत आहे। हो हो, नक्कीच अतुलजी, धन्यवाद पुढारी न्यूजशी संवाद साधला त्यासाठी।